हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 साठी प्रिपरेशन करणार आहोत पेपर 2 इकॉनॉमिक्सचं. आणि यामध्ये आपण 15 जून 2025 रोजी जो पेपर झाला होता, या पेपर मधले काही एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत विथ डिटेल एक्सप्लेनेशन. जेणेकरून हे क्वेश्चन्स जर या एक्झाम मध्ये रिपीट झाले तर त्याचा आन्सर तुम्ही 100% कॉन्फिडन्सनी करेक्ट द्याल. या हिशोबाने आपण हे PYQs करत आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स ॲव्हरेजचे एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी स्पेशल 30 डेज क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत, जो ऑलरेडी रनिंग आहे. आणि यामध्ये मॉक टेस्ट, क्विक रिव्हिजन नोट्स, रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स याच्यामध्ये मिळतो आहे. जो तुमचं प्रिपरेशन करून घेईल. एक्झामच्या डे पर्यंत तुम्हाला याचा गाईडन्स मिळेल. आणि याची बॅच जी आहे ती 25 पासून स्टार्ट झाली, तर तुम्ही आता त्याचं रिव्हिजन सुद्धा ऍड करू शकता, म्हणजे तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. फीस त्याची 4000 आहे. सगळंच तुम्हाला मटेरियल मिळेल आणि एक्झाम डेट जर पुढे गेली तर त्या डेट पर्यंत देखील तुम्हाला तुमचा गायडन्स मिळू शकणार आहे. असं या क्रॅश कोर्सचा फायदा तुम्हाला होईल. आणि जरी समजा दुर्दैवाने ही एक्झाम नाही क्रॅक करू शकला तर ती उरलेली फीस भरून तुम्ही ही एक्झाम किंवा हे प्रिपरेशन कंटिन्यू ठेवून नेक्स्ट इयरची एक्झाम तुम्ही टार्गेट करू शकता. या कोर्सला जॉईन करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता आणि प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करून सर्च बॉक्समध्ये MS इकॉनॉमिक्स सर्च करून तिकडे सुद्धा रजिस्टर होऊ शकता. ऑलरेडी मी एक व्हिडिओ ऑड केलाय, त्याच्यामध्ये ह्याच्या आधीचे क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. आत्ताचा जो प्रश्न आहे तो असा आहे की which of the following statement is are true for the assumptions of pure competition. तर प्युअर कॉम्पिटिशन शुद्ध स्पर्धेच्या गृहीतकासाठी खालीलपैकी कोणते स्टेटमेंट्स बरोबर आहेत हे सांगायचं आहे. तर यामध्ये बघा, खाली दिलेल्या संकेतांमधून योग्य पर्याय निवडायचा, म्हणजे हे ऑप्शन्स, हे स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंट पैकी कोणते कोड बरोबर आहे ते याच्यामध्ये ऑप्शन्स मध्ये बघायचं आहे. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट जे दिले, द फर्म इज प्युअर कॉम्पिटिशन इज प्राइस टेकर. शुद्ध स्पर्धेतील पेढी किंमत स्वीकारत असते. तर हे स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी बरोबर स्टेटमेंट आहे. पहिलं वालं स्टेटमेंट. पूर्ण स्पर्धेमध्ये जे लोक असतात ते प्राइस टेकर्स असतात. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन असणारे कोणते कोणते ऑप्शन आहेत त्या ठिकाणी 1A, B आणि D आहे. ठीक आहे. तर बघा, आता दुसरं स्टेटमेंट काय सांगतं याच्यामध्ये, द फर्म्स प्रोड्यूस होमोजेनियस प्रोडक्ट. पेढ्या एकविध उत्पादने तयार करतात, म्हणजे त्यांचे जे काही वस्तू असतात ते सेम असतात. तर पूर्ण स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहेच की होमोजेनियस उत्पादने तिथे असतात. त्यामुळे दुसरं सुद्धा स्टेटमेंट ऑप्शन मध्ये असलं पाहिजे, म्हणजे उत्तरामध्ये असलं पाहिजे. तर याच्यामध्ये 1 आणि 2 असणारं ऑप्शन म्हणजे पहिलं तर नाहीये, सो एक ऑप्शन एलिमिनेट झालं. दुसरं तर झालंच आहे कारण त्याच्यामध्ये एक ऑप्शन नाहीये. राहिले B आणि D. तर याच्यामध्ये B मध्ये 2 ऑप्शन आहे, पण बाकीचे 2 आणखीन कन्फर्म व्हायचे. त्यामुळे B ऑप्शन आहे का D ऑप्शन आहे करेक्ट बघूया. थर्ड दिलंय, दिस मार्केट इन्क्लुड्स अ लार्ज नंबर ऑफ फर्म्स. या बाजारामध्ये पेढ्यांच्या मोठ्या संख्येने समावेश होतो. हे पण पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की इथे अनेक विक्रेते आणि अनेक संख्येने खरेदीदार पण असतात. त्यामुळे इथे ऑप्शन तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. सो ऑप्शन बी मध्ये थर्ड ऑप्शन नाहीच आहे, सो बी ऑप्शन इथे नाहीच आहे. मग आपण इथे डी ऑप्शन करेक्ट करू शकतो, कारण चौथ्यामध्ये जे दिलेलं आहे ते दिलंय, द फर्म्स प्रोड्यूस हेट्रोजेनस प्रोडक्ट. जर आपण होमोजेनस प्रोडक्ट म्हणतोय पूर्ण स्पर्धेमध्ये, तर हे ऑप्शन किंवा हे स्टेटमेंट इथे चुकीचं ठरणार आहे. म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. In the equation CP is equal to KYP, K is determined by. आता इथे K जे आहे ते कशावरून डिटरमाइन झालेलं आहे. ऑप्शन आहे इंटरेस्ट रेट, द प्रपोर्शन ऑफ नॉन ह्युमन वेल्थ टू ह्युमन वेल्थ, डिझायर टू ऍड द वन्स वेल्थ, इन्फ्लेशन रेट अँड परमनंट इन्कम. हे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि ह्या ऑप्शन्स पैकी आपल्याला करेक्ट आन्सर द्यायचे. सो हे जे समीकरण आहे हे मिल्टन फ्रीडमन यांच्या परमनंट इन्कम हायपोथेसिसशी संबंधित हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये CP जे आहे ते कायमस्वरूपी उपभोग, म्हणजे आपला लागणारा कन्झम्पशन जे आहे ते दिलेलं आहे. सो K म्हणजे काय आहे की कायमस्वरूपी उत्पन्नापैकी उपभोगाचा भाग, जे काही आपण उत्पन्न वापरतोय. आता हे काय दाखवतो आपण, इन्कम किंवा उत्पन्न दाखवतो Y म्हणजे, बरोबर, आणि C म्हणजे कन्झम्पशन दाखवतो. सो याच्यामध्ये K वर, म्हणजे या उत्पन्नावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत. एक तर आहे व्याजदर, म्हणजे इंटरेस्ट रेट आहे. त्याच्यानंतर मानवी व अमानवी, म्हणजे हे जे संपत्तीचे असलेलं प्रमाण जे आहे ते, आणि संपत्ती वाढवण्याची इच्छा, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो थर्ड. हे 3 स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे. सो ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. इन्फ्लेशन रेट हे काय असू शकत नाही उत्पन्नावरती म्हणजे परिणाम करणारा घटक, किंवा उपभोगावरती करणारा घटक. सो बाकीचे 3 ऑप्शन्स इथे आहेत.
देन नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इज द शॉर्ट रन केन्सियन कन्झम्पशन फंक्शन. आता हे डायरेक्ट इथे क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला की अल्पकालीन केन्सियन उपभोग फलन कोणतं आहे. ऑप्शन्स आहेत सी इज इक्वल टू ए प्लस बी वाय, त्याच्यानंतर सी इज इक्वल टू ए मायनस बी वाय बी. आता ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला विचारलेला आहे केन्सचा जो आपण प्रिपेअर केलेला आहे ऑलरेडी, आणि हा फॉर्म्युला ह्याच्यामध्ये काय चेंज होणार नाही. सी इज इक्वल टू ए म्हणजे ऑटोनॉमस कन्झम्पशन प्लस कन्झम्पशन इन्कम. ठीक आहे, रिलेटेड टू इन्कम. सो हे कन्झम्पशन आणि हे इन्कम. ओके, सो हे झालं आपलं केन्सियन कन्झम्पशन फंक्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे when income of individuals or household falls, their consumption expenditure does not fall to that extent that is known as. आता याच्यामध्ये त्यांनी असं विचारले की जेव्हा एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न कमी होतं किंवा त्यांचा उपभोग खर्च त्याच प्रमाणात कमी होत नाही, याला काय म्हणतात. हा जो काय म्हणतो ह्याला जो इफेक्ट म्हणतात तो कुठला इफेक्ट आहे. इन्कम इफेक्ट, रिचेट इफेक्ट, अपराइज इफेक्ट. तर याला करेक्ट आन्सर आहे, याला आपण ऑप्शन सी रिचेट इफेक्ट असं म्हणतात. रिचेट इफेक्ट. रिचेट इफेक्ट ही संकल्पना डुसेनबरी यांनी मांडलेली आहे. लोकांना विशिष्ट जीवनमानाची सवय झालेली असल्यामुळे उत्पन्न कमी झाले तरी उपभोग फारसा कमी करत नाही. ओके, सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. ओके, सो दिस इज नेक्स्ट क्वेश्चन. थोडासा फॉन्ट याचा हे करून बघा, तुम्ही मोठा करून बघू शकता. चूज द करेक्ट स्टेटमेंट. स्टेटमेंट सांगितले त्याच्यामध्ये वेगवेगळे आणि यातलं कुठलं करेक्ट स्टेटमेंट आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहिलं दिलंय की हस्तांतरण देयके व सार्वजनिक कर्जावरील निव्वळ व्याज देयके सामाजिक लेखांकन पद्धतीतील परराष्ट्रीय खात्यांमधील देयके म्हणून समाविष्ट होतात. सो याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की ट्रान्सफर पेमेंट्स मध्ये पेन्शन, शिष्यवृत्ती आणि अनुदान यांचा समावेश होतो. तर इथं ट्रान्सफर पेमेंट्स मध्ये नेट इंटरेस्ट पेमेंट नाही. पेन्शन या ऑप्शन्स पैकी कुठे पेन्शन, शिष्यवृत्ती आणि अनुदान जर दिलेलं असेल तर ते ऑप्शन इथे करेक्ट आन्सर इथे येतं. सो ऑप्शन डी मध्ये आय गेस त्यांनी पब्लिक डेट इन्क्लुडेड रिसिप्ट्स इन कन्झम्पशन अकाउंट इन अ सोशल अकाउंट सिस्टीम हे इथे म्हटलेलं आहे. ओके, transfer payment. So option D will be the correct answer for this question. Yes. The next question. खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ फॉल्स. आणि ऑप्शन्स दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला की भारतात दुहेरी विनिमय दर पद्धती आहे. आता याच्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट म्हटलेलं आहे की ड्युअल एक्सचेंज रेट सिस्टीम स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे इंडियन रुपी वॉज लिंक्ड विथ द पाऊंड स्टर्लिंग. भारत IMF चा संस्थापक सदस्य देश आहे. भारताने स्वातंत्र्यापासून लवचिक विनिमय दर पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर याच्यामध्ये पहिले जे आहे की ड्युएल पद्धत आपण वापरली होती, 1992 मध्ये वापरली होती. त्याच्यानंतर पूर्वी भारतीय रुपया पाऊंड स्टर्लिंगशी जोडलेला होता, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट पण इथे बरोबर आहे. सो आणि तिसरं स्टेटमेंट भारत IMF चा संस्थापक सदस्य आहे, सो हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. मग असत्य विधान विचारले आपल्याला, त्यामुळे इथे बघा इंडिया इज युझिंग फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट सिस्टीम सिन्स इंडिपेंडन्स म्हटलेलं आहे आणि ते दुहेरी विनिमय पद्धत म्हटले आपण. मॅनेज फ्लोटिंग रेट आपण वापरतो, राईट. सो इथे ऑप्शन डी जे आहे ते चुकीचं आहे, असत्य आहे, म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन बरोबर आहे. या क्वेश्चनचा आन्सर डी बरोबर आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन. द इन द केन्सियन रेंज ऑफ LM कर्व. आता LM कर्व जो आहे आपला लिक्विडिटी आणि मनी च्या वक्राच्या केनशीय टप्प्यामध्ये काय असतं. मॉनिटरी पॉलिसी इज फुली इफेक्टिव्ह, फिस्कल पॉलिसी इज इनइफेक्टिव्ह, बोथ ए अँड बी इज ट्रू, बोथ ए अँड बी इज ट्रू फॉल्स. सो यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे. तर बोथ ए अँड बी आर फॉल्स. दिलेल्या ऑप्शन्स पैकी याचा काहीच रिलेटेड संबंध नाही. LM लिक्विडिटी ट्रॅप असं म्हणतो आपण याच्यामध्ये. व्याजदर याच्यामध्ये कमी असतो आणि लोक पैसे रोख स्वरूपात ठेवतात, म्हणजे इथे काय होतं, मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती नष्टच होते आणि फिस्कल पॉलिसी या ठिकाणी प्रभावी ठरते. ठीक आहे, सो यामध्ये हे दोन्ही ऑप्शन्स जे आहेत ते चुकीचे आहेत. ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. ओके, बोथ द स्टेटमेंट्स आर रॉंग. द नेक्स्ट क्वेश्चन. Balance budget multiplier BBM states that if government spending and taxes change in equal amount, then income will be changed by an amount equal to the change in government expenditure and the value of multiplier will be. आता याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे हे सांगायचं आपल्याला की
बॅलन्स बजेट, आता याच्यामध्ये बॅलन्स बजेट आलं म्हणजे इज इक्वल टू 1 हे आन्सर आलं पाहिजे. एक्सपेंडिचर, खर्च आणि उत्पन्न हे दोन्हीही इक्वल टू 1 आलं पाहिजे. उत्पन्न आणि खर्च हे बरोबर आलं पाहिजे, बरोबर. सो याचं मल्टीप्लेयर विल बी 1, ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन नीट वाचा, तुम्हाला लक्षात येईल करेक्ट आन्सर काय आहे. समान प्रमाणात वाढवतो ना, खर्च वाढला तर कर पण वाढवेल आणि त्यामुळे ऑप्शन ए इथे बीबीएम बॅलन्स बजेट मल्टिप्लायर हे इक्वल टू 1 असणार आहे. समजा सरकारचा खर्च 100 कोटींनी वाढला तर करही 100 कोटींनी वाढेल आणि राष्ट्रीय उत्पन्नही 100 कोटींनी वाढेल, म्हणून ए ऑप्शन इथे करेक्ट. The next question, the ratio of cumulative loss of GDP as a result of disinflation policy to reduction of inflation that is actually achieved is चलनवाढ विरोधी धोरणामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात झालेली संचयी घट आणि चलन विस्तारात झालेली घट यातील गुणोत्तर म्हणजे नेमकं काय. सो याच्यामध्ये जे ऑप्शन्स दिले आहेत की इन्फ्लेशन अनएम्प्लॉयमेंट ट्रेड ऑफ, सॅक्रिफाईस रेशो, ग्रोथ इन्फ्लेशन ट्रेड ऑफ अँड ग्रोथ प्राइस ट्रेड ऑफ. सो याचं करेक्ट आन्सर जे येणार आहे ते येणार आहे ऑप्शन बी सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशो का, कारण त्या गुणोत्तर का म्हणतोय याला आपण, महागाई कमी करण्यासाठी अर्थव्यवस्थेला सहन करावा लागणारा उत्पादनातील तोटा म्हणजे जीडीपी मधला तोटा. सो याला आपण सॅक्रिफाईस रेशो असं म्हणतो. समजा महागाई 10% 8% झाली म्हणजे घट 2% झाली, म्हणजे जीडीपी मध्ये घट किती झालेली आहे, त्या दोघांचा रेशो काढला तर 4% झालाय. म्हणजे महागाई 1% कमी करण्यासाठी जीडीपी मध्ये 2% घट सहन करावं लागेल, म्हणजे त्याला सॅक्रिफाईस करावं लागला. तर ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट द क्लासिकल प्रिन्सिपल्स. खालीलपैकी कोणती तत्व क्लासिकल थेअरीची नाही. ओके, सो ऑप्शन आहे सप्लाय इज इक्वल टू, क्लासिकल तत्वात बसत नाही तसे विचारले. ठीक आहे, सप्लाय इज इक्वल टू डिमांड हे म्हटलेलं आहे का या ठिकाणी, बरोबर आहे का हे, सप्लाय क्रिएट्स डिमांड, पण इक्वल टू म्हटले का या ठिकाणी. क्लासिकल अर्थशास्त्रानुसार सेजचा नियम इथे लागू होतो, बरोबर. सो पहिलं स्टेटमेंट जे आहे ते याच्यामध्ये येणार नाही, कारण इथे विचारलंय नॉट, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट इथे येणार नाही. दुसरं म्हटलंय मनी इज युज्ड ॲज अ स्टोर ऑफ द व्हॅल्यू, पैसा हा मूल्य संचयाचं साधन म्हणून वापरलं जातं. तर या ठिकाणी हे स्टेटमेंट जे आहे ते काय क्लासिकल प्रिन्सिपल्सची योग्य नाहीये. क्लासिकल अर्थशास्त्रानुसार सेजचा लॉ, त्यानंतर व्याज दर लवचिक असतो हे बरोबर आहे, म्हणजे इंटरेस्ट रेट इज फ्लेक्झिबल. सो हे स्टेटमेंट सुद्धा याच्यामध्ये येईल. आणि चौथं म्हटलंय कॅपिटलिस्ट इकॉनॉमी इज नॉट सेल्फ इक्विबिलिटी, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वयंसंतुलित नसते. तर या ठिकाणी क्लासिकल अर्थशास्त्रज्ञांच्या मते असं म्हणणं आहे की असते, बरोबर, म्हणजे ती ऑटोमॅटिक तिथे हस्तक्षेप सरकारचा कमी असावा असं म्हटलेलं आहे. सो नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन अन इकॉनॉमी हे आहे प्रिन्सिपल. तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ऑप्शन सेकंड अँड 4 हे दोन ऑप्शन्स फक्त क्लासिकल प्रिन्सिपल्स नाहीयेत, म्हणजे याच्यामध्ये सेकंड अँड 4 असणारा ऑप्शन डी आहे, जे दोन स्टेटमेंट आपल्याला सांगतात की हे क्लासिकल इकॉनॉमिक्स किंवा क्लासिकल प्रिन्सिपल्स नाहीयेत. बाकी सगळे जे आहेत ते क्लासिकल प्रिन्सिपल्स आहेत. ओके, आय होप मी तुम्हाला या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्हाला समजेल अशा शब्दांमध्ये दिलेलं आहे. तरीही कुठल्या क्वेश्चन वरती तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहोत टिल द एक्झामिनेशन, जेणेकरून तुम्हाला या क्वेश्चन पेपरचं पूर्ण प्रिपरेशन होऊन जाईल. आणि यातला एखादा क्वेश्चन रिपीट झाला किंवा या क्वेश्चनच्या ऑप्शन्स मधला एखादा क्वेश्चन रिपीट झाला तर तुम्ही त्याचे मार्क्स लगेच घ्या. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन.